मोठी अपडेट समोर येते डॉक्टर शिरीष वळसणकर मृत्यू प्रकरणातून। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसणकर यांनी शुक्रवारी रात्री गोळ्या झाडून आयुष्याचा शेवट केला। या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली। हे केवळ आत्महत्या नसून एका नियोजित मानसिक छळाचा शेवट असल्याचा दावा आता त्यांच्या कुटुंबियांकडून होतोय। डॉक्टर वळसणकर हे महाराष्ट्रातील प्रख्यात मेंदूविकार तज्ञ होते। त्यांच्या अशा प्रकारच्या मृत्यूने वैद्यकीय व प्रशासकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले। या प्रकरणात पोलिसांनी प्रशासकीय अधिकारी मनीषा माने यांना अटक करून चौकशी सुरू केली। पहिल्याच दिवशी 6 तासांच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। मनीषा माने यांच्या चौकशीनंतर आता पोलिसांनी वळसणकर यांची सून डॉक्टर सोनाली यांचीही चौकशी केली आहे। डॉक्टर सोनाली वळसणकर या स्वतःही सोलापुरातील DNB न्यूरोसर्जन आहेत। सासऱ्याच्या आत्महत्येनंतर त्यांचीही चौकशी करण्यात येते। पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केलेली असून तपास गोपनीय ठेवण्यात येत असल्याचं सांगितलेलं आहे। डॉक्टर शिरीष वळसणकर आत्महत्या प्रकरणी प्रशासकीय अधिकारी मनीषा माने यांना अटक झाल्यानंतर पोलीस तपासाला गती मिळाली आहे। पोलिसांनी पहिल्याच दिवशी मनीषा यांची 6 तास चौकशी केली। दरम्यान पोलिसांनी आज डॉक्टर वळसणकर यांची सून सोनाली यांची चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे। चौकशीबाबत पोलिसांकडून गोपनीयता बाळगण्यात येते। मंगळवारी सुनेची पुन्हा सखोल चौकशी होणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। याआधी पोलिसांनी सुरुवातीला फिर्यादी डॉक्टर अश्विनी यांच्याकडे प्राथमिक तपास केला। त्यानंतर डॉक्टरांच्या मुलीकडेही काही तास तपास झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा पोलीस अधिकारी लकडे यांनी सांगितली। डॉक्टर वळसणकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याचं सांगितलं जातं। या पार्श्वभूमीवर पोलीस तपास अधिक गडद होत असून आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग करण्याचाही विचार केला जातोय। डॉक्टर वळसणकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी हे केवळ नैराश्य नव्हे तर सतत होणाऱ्या छळामुळे घेतलेला पाऊल असल्याचा आरोप केलाय। त्यामुळे पोलिसांनी सर्व संबंधितांची चौकशी सुरू केली आहे। सुनेची चौकशी या आरोपांची पुष्टी करणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तपासात आता अनेक नवीन धागेदोरे समोर येत आहेत। तपास यंत्रणा सर्व शक्यतांचा विचार करून काम करत असून लवकरच या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे। डॉक्टर वळसणकर यांचा मृत्यू हा डॉक्टर समाजातही धक्का मानला जातोय। अशा प्रकारचा मानसिक त्रास वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्तींनाही सहन करावा लागत असेल तर सामान्य डॉक्टरांचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय।